हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि पॉझिटिव्ह ना? आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. सो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मंडळी, आज आपण खूपच वेगळ्या, खूपच महत्त्वाच्या, तुमच्या गरजेच्या आणि मनातल्या अशा विषयावरती बोलणार आहोत. ते म्हणजे पोटाची वाढलेली चरबी कशी कमी करायची. कित्येकदा आपण चांगला डाएट प्लॅन फॉलो करतो, जिमला जातो, पण चरबी ही पोटावरती साठून राहत असते. आणि मग कित्येक जण म्हणतात की मॅडम, माझं वजन कमी होत आहे, पण पोटाचे ते टायर, पोटाचे ते फॅट्स अजिबात कमी होत नाहीये. तर मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे प्रभावी उपाय की जे करून अगदी महिन्याभरामध्ये तुम्ही घर बसल्या तुमचे बेली फॅट्स हे कमी करू शकता. तर मंडळी, आजकाल बघितलं तर सगळ्यांनाच ताण आहे. ऑफिसचा असो, कामाचा असो, घराचा असो, आणि ह्या ताणामुळेच आपल्या शरीरातला कॉर्टिसोल नावाचा हार्मोन हा वाढत जातो, तो बिघडत जातो आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये चरबी साठते. पण हा हार्मोन चरबी साठवत असतो ती म्हणजे आपल्या पोटावरती. म्हणूनच बेली फॅट्स हे साठत असतात. आणि तुम्हाला एक सत्य सांगू, पोटाची चरबी ही सगळ्यात शेवटी कमी होत असते. तुम्ही जरी वजन कमी करण्यासाठी डाएट सुरू केलं, जिम सुरू केलं, वॉकिंग सुरू केली, तर बाकी चरबी कमी होते, पण पोटाची चरबी ही लास्टला जात असते, लास्टला ही कमी व्हायला मदत होत असते. मग आपण म्हणत असतो की माझं वजन तर कमी होतंय, पण माझी पोटाची चरबी का कमी होत नाही? आणि आपण डाएट थांबवतो किंवा काही उपाय करत असेल तर ते थांबवतो. पण असं काहीही करू नका, कारण पोटाची चरबी ही लास्टला कमी होत असते आणि हेच सत्य आहे. तर मंडळी, मी सांगितलेले उपाय इतके प्रभावी आहेत की महिन्याभरामध्ये तुम्हाला फरक दिसणार आहे. तर मंडळी, माझ्याकडे कित्येक क्लायंट्स येतात पर्सनलाइज डाएट प्लॅनसाठी. ते मला हे विचारत असतात, तसेच आपल्या युट्यूबच्या व्हिडिओवर देखील मला कमेंट येत असतात की मॅडम, आम्हाला फक्त आमचे बेली फॅट्स कमी करायचे. साडी घातली की पोट दिसतं, जीन्स टॉप घातला की पोट दिसतं, साईज इतकी वाढलेली की स्मॉल, मिडियम तर सोडाच, आता आम्ही डबल एक्सेल, ट्रिपल एक्सेल वरती पोहोचलेलो आहे. तर हे आम्हाला पोटाचे जे फॅट्स आहेत, हे बेली फॅट्स आहेत, ते कमी करायचे आणि ते देखील घर बसल्या. तर असेच मी प्रभावी तुमच्यासाठी उपाय घेऊन आलेली आहे. तर मंडळी, तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 30 दिवसानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या बेली फॅट्स मध्ये झालेला फरक. सो तुम्ही जर हे उपाय फॉलो करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे उपाय फॉलो करणार आहे. तर मंडळी, आता बेली फॅट कमी करण्यासाठी महागड्या गोळ्या घेण्याची गरज नाहीये, कुठलीही पावडर घेण्याची गरज नाहीये. तर फक्त हे उपाय करा आणि मग बघा तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये झालेला फरक. तर मंडळी, आधी आपण बघत होतो लोक इतके जाड होते का? अजिबात नाही. त्यांचे पोट असं सुटलेलं होतं का? अजिबात नाही. पोटावरती त्यांची चरबी साठत होती का? अजिबात नाही. तर काही अशा सवयींमध्ये आपण बदल केलेला आहे की ज्यामुळे दर 3 पैकी 1 व्यक्तीचं पोट सुटलेलं दिसतं, ओबेसिटीमुळे त्रस्त आहे किंवा जाडेपणामुळे त्रस्त आहे. आणि हेच आपल्याला बदलायचं आहे. आपल्या काही सवयी बदलायच्या आहेत आणि काही पथ्य ही आत्मसात करायची आहेत आणि मग बघायचं आहे आपल्या बेली फॅट्स मध्ये झालेला फरक. तर मंडळी, चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी विषय. फक्त ही 5 पथ्य फॉलो करा आणि पोटाची चरबी लोण्यासारखी वितळवा. तर मंडळी, सगळ्यात पहिलं आणि खूप महत्त्वाचं असं कारण आहे पोटाची चरबी वाढण्याचं, ते म्हणजे स्ट्रेस आणि ताणतणाव. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवू शकता आणि तुम्हाला देखील हे लक्षात येईल की ताणतणावामुळे तुमची पोटाची चरबी ही वाढत आहे. स्ट्रेस जेव्हा वाढतो तेव्हा आपल्या शरीरातले हार्मोन्स हे असंतुलित होत असतात आणि ते डिरेक्टली फॅट साठवत असतात आपल्या पोटावरती. त्यामुळे फक्त 30 दिवस हे करून बघा, ताणतणाव कमी घ्या, टेन्शन कमी घ्या आणि टेन्शन जर असेल तर मेडिटेशन करा आणि अवघ्या 30 दिवसांमध्ये बघा तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये झालेला फरक. दुसरं कारण म्हणजे चुकीची झोप. कित्येक जण म्हणतात मी खूप चांगला आहार घेतो पण माझी झोप होत नाही, म्हणून तर वजन वाढत आहे. मग तुम्ही कितीही चांगलं डाएट करा, कितीही व्यायाम करा, पण जर तुम्ही झोप घेत नसाल तर तुमचं वजन हे वाढणार आहे आणि पोटावरती चरबी ही साठणार आहे. रात्री आपलं शरीर हे रिपेअर मोड मध्ये असतं आणि रात्रच जर आपण जागवली तर फॅट बर्न्स होणार आहे का? तर मंडळी, झोपेमध्ये देखील आपली फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते. पण जर तुम्ही झोप घेतली नाही तर ती चरबी तुमच्या पोटावरती साठून राहणार आहे. फक्त महिनाभर करून बघा. 7 ते 8 तासाची झोप ही खूप गरजेची आहे.
तिसरं महत्त्वाचं कारण, तिसरी महत्त्वाची करणारी चूक ते म्हणजे रात्रीचं जड जेवण. सकाळी खूप घाई होत असते, दुपारी ऑफिस असतं आणि मग रात्री मस्तपैकी भरपेट जेवण करायचं. पण रात्री आपल्या शरीराला एवढी एनर्जी लागतच नसते, त्यामुळे आपण जो आहार घेतो तो आपल्या शरीरामध्ये साठून राहिलेला असतो. मी कित्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगते, माझ्या क्लायंट्सला देखील सांगते की सकाळी जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर असतो तेव्हा आपला मेटाबॉलिझम हा खूप जास्त असतो, पण रात्री तो स्लो होत जातो. आपली चरबी जळण्याची प्रोसेस ही कमी होत जाते आणि रात्रीचा तुम्ही जड आहार घेतला तर ते फॅट्स, ती चरबी तुमच्या पोटावरती जाऊन साठत असते, कारण रात्री एवढी एनर्जी लागतच नाही. त्यामुळे रात्रीचा आहार तुम्ही हलका घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की रात्री कोणता आहार घ्यायचा, तर यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, रात्रीचा आहार देखील हलका घ्या आणि मग बघा अवघ्या महिन्याभरामध्ये तुम्हाला जाणवेल तुमच्या पोटाच्या चरबीमध्ये झालेला फरक. चौथं खूप महत्वाचं कारण ते म्हणजे साखर आणि मैदा. गोड पदार्थ खाल्ले, साखर खाल्ली की पोटावरती सूज जमा होते, शरीरामध्ये सूज जमा होते आणि मग म्हणतो आपण की हे इन्फ्लेमेशन का होत आहे. आणि मैदा खाल्ला की पोटावरती चरबी जमा होते. मग जर साखर सोडली, मैदा सोडला तर पोटावरती चरबी जमा होणार आहे का? अजिबात नाही. पूर्वी इतकं गोड लोक खात नव्हते, इतके मैद्याचे पदार्थ लोक खात नव्हते, म्हणूनच तेव्हा इतके ओबेसिटी नव्हती, इतके लोकांची वजनं वाढलेली नव्हती. पण आता सगळी लाईफस्टाईलच चेंज झालेली आणि मग आपण म्हणतो की मी चांगलाच आहार घेतो तरी माझं वजन का वाढतं, माझी पोटाची चरबी का वाढते, माझे बेली फॅट्स का वाढतात. तर फक्त महिनाभर गोड बंद करा. हे बिस्किट वगैरे असतात, फास्ट फूड असतं, इन्स्टंट फूड असतं, मैद्याचे पदार्थ असतात, ते फक्त बंद करून बघा, कारण ते खाल्ल्यावरती चरबी ही डायरेक्टली पोटावर जाऊन साठत असते. साखरेमुळे सूज होते आणि मैद्यामुळे पोटाची चरबी वाढत असते. ते फक्त बंद करा. तर मंडळी, ही पोटाची चरबी लवकरात लवकर कमी करण्यासाठी सगळ्यात सोपे उपाय म्हणजे दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. कारण पाणी पिल्यामुळे देखील आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला मदत होत असते. आणि कित्येकदा आपण कन्फ्यूज होत असतो की आपल्याला भूक लागली की आपल्याला तहान लागली. तर कन्फ्यूज होऊ नका. सकाळचं जेवण, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण हे सोडून मध्ये जेव्हा भूक लागेल तेव्हा भरपूर पाणी प्या. तसेच दिवसाची सुरुवात ही कोमट पाण्यानेच झाली पाहिजे. नाश्त्याच्या आधी, अगदी ब्रश करायच्या देखील आधी अनाशा पोटी तुम्ही कोमट पाणी पिणं गरजेचं आहे. मग तुम्ही वेगवेगळ्या डिटॉक्स ड्रिंक्स देखील घेऊ शकता. कोणत्या ड्रिंक घ्यायच्या यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच मंडळी, झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी देखील तुम्ही कोमट पाणी पिऊन झोपणं गरजेचं आहे. त्यामुळेच तुमचं पचन चांगलं होतं. हे वाढलेलं पोट, ही वाढलेली चरबी याचं मुख्य कारण आहे तुमचं अपचन, आणि तेच जर व्यवस्थित असेल तर चरबी साठणार नाही. तसेच मंडळी, तुमच्या आहारामध्ये प्रोटीन आणि फायबर याचा समावेश जास्त करा. त्यामुळेच तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटेल आणि दिवसभर क्रेव्हिंग होणार नाही. तसेच तुम्ही जर जिमला जात असाल, वर्कआउट करत असाल तर वेल अँड गुड, पण हे जर करत नसाल तर ॲटलिस्ट तुम्ही 30 ते 45 मिनिटं फास्ट वॉक करणं देखील गरजेचं आहे. त्यामुळेच तुमचा डायरेक्टली इफेक्ट तुमच्या पोटाच्या चरबीवरती होणार आहे आणि ती साठणार नाही, ते फॅट्स बर्न होणार मदत होणार आहे. तसेच तुमची इन्शुलिन लेवल देखील व्यवस्थित राहणार आहे, तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे. हे अगदी सोपं आहे. व्यायाम करायला जमत नाही तर ॲटलिस्ट वॉक करा, फास्ट वॉक करा, मॉर्निंग वॉक करा किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने वॉक करा, पण 45 मिनिट्स वॉक करणं हे खूप गरजेचं आहे. अगदी महिनाभर फक्त करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक, तुमच्या बेली फॅट्समध्ये झालेला फरक. आणि मंडळी, तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवा. तर मंडळी, फक्त एवढं फॉलो करा आणि महिन्याभरामध्ये तुमच्या शरीरामध्ये बदल बघा. तर मंडळी, तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो, व्हॉट्सअपचे ग्रुप असो, इथे लोक आहेत की त्यांचं वजनच कमी होत नाही, त्यांचे बेली फॅट्सच कमी होत नाही, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे ही 5 सोपी पथ्य पाळून अगदी घर बसल्या त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आणि मंडळी, आपण पर्सनलाइज डाएट प्लॅन देखील देतो. म्हणजे तुमची उंची, तुमचं वय, तुमचे मेडिकल रिपोर्ट्स, तुम्हाला जर पर्सनलाइज डाएट प्लॅन हवा असेल तर मला व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी, जसं मी नेहमी सांगते की वजन कमी करणं हे अवघड नाहीये. गरज आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सीची, सातत्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची. असं नाही की मी 5 दिवस डाएट फॉलो केलं मग सोडून दिलं, 5 दिवस ही पथ्य फॉलो केली मग सोडून दिली, मग रिझल्ट दिसणार आहे का? अजिबात नाही. महिनाभर करून बघा आणि मग बघा तुमचं शरीर कसं बदलतंय ते.
तसेच मंडळी तुम्हाला जर पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर मंडळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.